विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीपूर्वी सर्वच राजकीय पक्षांकडून मतांचं विभाजन टाळण्यासाठी रणनीती आखली जाते। शिवसेनेचे मंत्री वांद्र्यातील ताज हॉटेलमध्ये थांबलेले आहेत। या आमदार आणि मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली। या बैठकीत मतांचं विभाजन, दगाफटका आणि युती धर्म पाळण्याबाबत आमदारांना कानमंत्र दिलं जाईल। शिवसेना आमदारांना आज मतांचा कोटा ठरवून दिला जाणार आहे। आज सर्वांना वांद्रेच्या ताज हॉटेलला येण्याच्या सूचना करण्यात आल्या। आज रात्री विधान परिषदेच्या आमदारांच्या मतदानाची रंगीत तालीम वांद्रे ताज लँड्स हॉटेलमध्ये होणार आहे आणि कुठल्या आमदारांना कुठल्या उमेदवारांना मत द्यायचंय याचं मार्गदर्शन देखील करण्यात येईल। अजित पवारांना त्यांचे दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी 5 मतांची गरज आहे। त्यामुळे अजित पवार काँग्रेसची किमान 3 मतं फोडू शकतात। नरहरी झिरवळ यांचे एक आमदार मित्र आणि काँग्रेसची महिला आमदार असे 2 काँग्रेसचे आमदार राष्ट्रवादीच्या गळाला लागण्याची दाट शक्यता आहे। राज्यातील राजकीय समीकरण लक्षात घेतल्यास विधान परिषदेची निवडणूक रंजक बनलेली आहे। राष्ट्रवादीच्या सर्व मंत्री जे आहेत ते ललितमध्ये थांबलेले आहेत, तर विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाची माहिती घेण्यासाठी आज संध्याकाळी ललितमध्ये बैठक पार पडते। विधान परिषद निवडणुकीत 11 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे। यासाठी काँग्रेस 11वा उमेदवार ठरवणार आहे। त्यामुळे मिलिंद नार्वेकर, शेकाप की अजितदादा या तिघांपैकी कोणाच्या पारड्यात काँग्रेसची मतं पडणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या आमदारांची रंगीत तालीम घेण्यात आली। भाजपच्या आमदारांनी कोणत्या पसंतीची कशी मतं द्यावीत याच्या सूचना या बैठकीत करण्यात आलेल्या आहेत। भाजप आमदारांची विधिमंडळात बैठक पार पडली आणि या बैठकीत आमदारांना विशेष सूचना देण्यात आल्या। आम्ही बनवलेल्या रणनीतीनुसार महाविकास आघाडीचे 3ही उमेदवार विधान परिषद निवडणुकीत विजयी होतील असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला। महाविकास आघाडी आणि आमच्या इतर घटक पक्षांमध्ये जागा वाटपावरून कोणताही ताणतणाव नसेल असं संजय राऊतांनी म्हटलं। आमदारांना हॉटेलमध्ये ठेवून त्यांच्यावर अविश्वास दाखवला जातोय असा टोला जयंत पाटलांनी लगावला। तर आमचे आमदार पक्षाच्या विचारांप्रमाणे वागतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। तर पैशाची उधळपट्टी करण्याचं प्रमाण महाराष्ट्रात प्रचंड वाढलंय आणि हे जनतेलाही कळतंय असा आरोपही त्यांनी केला। रोहित पवारांनी अजित पवारांवर टीका केली। अजितदादांच्या नेत्यांची भाजपसोबत आधीच सेटिंग झाली, मात्र अजित पवारांचा आमदारांवर विश्वास नाही असं म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांवर आरोप केला। अमरावती लोकसभा निवडणुकीत नवनीत राणांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली होती, मात्र तरीही पक्षाने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आणि त्यांचा पराभव झाला। दरम्यान आता बडनेरा मतदारसंघातून आमदार रवी राणा यांना भाजपने उमेदवारी किंवा पाठिंबा देऊ नये अशी भाजप कार्यकर्त्यांची मागणी। पुण्यात होणारी भाजपची राज्य कार्यकारिणी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे। 14 जुलैला होणारी बैठक आता 21 जुलैला होणार आहे। पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये ही बैठक पार पडेल। माकपचे नेते नरसय्या आडम यांनी सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठींना सुरुवात झालेली आहे। सोलापूर शहर मध्य विधानसभेची जागा माकपला सोडण्यात यावी यासाठी आडम यांनी सुशीलकुमार शिंदेंकडे मागणी केली आहे। जळगावमध्ये आम आदमी पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षांसह तब्बल 30 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिले। पक्षांतर्गत राजकारणामुळे राजीनामे दिल्याची माहिती समोर येते। सामूहिक राजीनाम्यांमुळे आता आम आदमी पार्टीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले। महाराष्ट्राला 2024चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार प्रदान करण्यात आला। 15व्या कृषी नेतृत्व समितीचा 2024चा प्रतिष्ठित पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वीकारला। मी एक सामान्य शेतकरी कुटुंबातून असून हा पुरस्कार स्वीकारताना मला मोठा अभिमान वाटतोय असं मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले। दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्किंगच्या विरोधात आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले। हे गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे, तर गुन्हे मागे न घेतल्यास ठाकरे गटाकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला। नागपूरच्या काही भागात पावसाच्या सरींना सुरुवात झालेली आहे। हवामान विभागाकडून पुढील 3 दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला। बदलापुरातील बारवी धरण क्षेत्रात केवळ 32% पाणीसाठा शिल्लक राहिला। धरण क्षेत्रात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे। येत्या काही दिवसांमध्ये जलसाठा वाढला तरच बदलापूरकरांवरील पाणी टंचाईचे संकट टळू शकते। जळगावच्या बहाळ परिसरात मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसामुळे नारळी नदीवरील बंधारे ओव्हरफ्लो झालेत। या भागात फळबागांची मोठ्या प्रमाणात लागवड केलेली असल्यानं याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे। लोणावळ्यामधील पवनानगर मार्गावरील डोंगर पठारावर पर्यटकांसाठी आकर्षक ठरणारी
आकर्षण ठरणारी दुधीवर एक खिंड सध्या धोकादायक परिस्थितीत आहे, त्यामुळे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांचा अपघात होण्याची शक्यता आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खिंडीच्या दुरुस्ती आणि देखभालीकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली बांध तिवरे धबधबा प्रवाहित झालेला आहे। आजूबाजूला दाट हिरवी झाडं, काळ्या दगडांमधून फेसाळत पडणारं शुभ्र पाणी या दृश्याची आणि सौंदर्याची पर्यटकांना भुरळ पडते। मनमोहक धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते। सातारा जिल्ह्यात पावसानं जोर धरलाय, त्यामुळे जिल्ह्यातील सर्वात उंच भांबवली धबधबा ओसंडून वाहू लागलाय। या धबधब्याची उंची तब्बल 1840 फूट आहे आणि त्यामुळे या मनमोहक धबधब्याचं सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची पावलं भांबवलीकडे वळू लागली। राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दुधाला 30 रुपये दर देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि याचबरोबर त्यांना 5 रुपये अनुदान देखील देण्यात येणार आहे। सध्या टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झालेली आहे। मुंबईत टोमॅटोचे दर 100 ते 120 रुपये प्रति किलोवर पोहोचलेले आहेत। गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे टोमॅटोच्या पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळतं। वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून थेट वाशिमच्या सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली। बदलीनंतर 2 दिवसांनी त्या वाशिमच्या कार्यालयात दाखल झाल्या, त्यामुळे त्यांच्याकडे आता कोणती जबाबदारी देण्यात येणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं।